भाजपा के वरिष्ठ नेता तथा बल्लारपुर विधानसभा के विधायक सुधीर मुनगंटीवार ने विधानसभा में अधिवेशन के दौरान कहा कि लोक प्रतिनिधियों के अधिकारों की अवमानना बर्दाश्त नहीं की जाएगी। तो ये जानते हैं किस संदर्भ में विधायक मुनगंटीवार ने आक्रामक होकर यह मुद्दा विधानसभा में उठाया। इस खबर में विधायक सुधीर मुनगंटीवार ने एक बार फिर विधानसभा में गरजते हुए अधिकारियों का मुद्दा रखा, जहां उन्होंने कहा कि मंत्री लोकहित की भावना से सभागृह में आश्वासन देते हैं, मगर कुछ अधिकारी यह आश्वासन तर्कसंगत नहीं है ऐसा कहकर उसे टालने का प्रयास करते हैं। और आगे उन्होंने यह भी कहा कि इतना ही नहीं तो आश्वासन समिति के सामने अधिकारी की ओर से ही मंत्रियों को आश्वासन पीछे लेने के लिए कहा जाता है। तो आइए सुनते हैं इस संबंध में विधायक मुनगंटीवार ने और क्या कहा। अंधश्रद्धा तशी अंध बुद्धी सुद्धा धोक्याची आहे आणि अध्यक्ष महाराज मी स्वतः अनुभवलाय की इथं आश्वासन विचारे मंत्री महोदय अतिशय उत्तम पद्धतीने हृदयाने आश्वासन देतात आणि अधिकारी अध्यक्ष महाराज त्या आश्वासनाच्या संदर्भात फाईलवर मग ते चित्रपटाचं गाणं आहे ना तर्कसंगत, नशा शराब में होती तो नाचती बोटल, अरे असं लिहायचं की तर्कसंगत म्हणजे ते म्हणतात की शराब में नशा होती तो बॉटल नाचती, हे काय आश्वासन पूर्ण होऊ शकत नाही। अरे बाबा बॉटल नाचत नाही, पिगणी माणूस नाचतो एवढी समजण्याची जर अंधबुद्धी असेल आणि आश्वासन म्हणजे मी अनुभव काय गोंडवाना विद्यापीठाचं उपकेंद्र मंत्री महोदय म्हणाले होय होणारच, फाईल गेली तिकडे ते लिहितात म्हणजे आम्हाला काही जनतेने चिंता करायला पाठवलं नाही, चिंता सर्व त्यांनाच आहे। अशोक थोरातच्या हे आधुनिक कर्मचारीचे रूप आहे म्हणून अध्यक्ष महाराज ही गंभीरता आहे। माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महाराज की सन्माननीय अध्यक्ष आश्वासन समिती आणि इथंच नाही आता एक नवीन पद्धत आली तुमच्या लक्षात आणून देतो। आश्वासन इथं द्यायचं, आश्वासन समिती समोर अधिकारी मंत्र्यांना पटवतात, म्हणजे जसं अशोक थोरातच मंत्र्यांना फसवू शकतो असं नाही आहे, हे अधिकारी फसवतात आणि ते आश्वासन समितीकडे पत्र देतात की मी विधानसभेत दिलेलं आश्वासन हे मागे घेतोय आश्वासन, आणि हे आश्वासन फक्त शब्दात नाही आहे साक्षीदार, हे एवढे सर्व महान नेते आहे। एवढीच हात जोडून विनंती आहे की हा विषय गंभीरतेने घ्या, नाही तर या सभागृहाच्या कामकाजामध्ये आत्म्या विना शरीर, इंजिन विना गाडी, पेट्रोल विना स्कूटर अशी आमची अवस्था आहे। साथ ही विधायक सुधीर मुनगंटीवार की प्रतिक्रिया पर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ने क्या कहा, अब सुने। सीटीवी के लिए वैभव यारकर की रिपोर्ट। सन्मान्य सदस्य रवि राणा जी ने, सन्मान्य सदस्य सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेबांनी आज आश्वासन समितीच्या कामकाजासंदर्भात जी भावना व्यक्त केलेली आहे ती खरोखरच अत्यंत गंभीर आहे। कमिटी म्हणजेच आपल्या समित्या या विधिमंडळाचा आत्मा समजला जातो आणि जर का कमिटीचं कामकाज होण्यासंदर्भात जर कुठचेही अधिकारी कुठच्याही प्रकारचा विलंब करत असतील किंवा समितीसमोर येण्यासाठी पाठीपुढे करत असतील तर ह्याच्यापेक्षा गंभीर बाब दुसरी होऊ शकत नाही। एका अर्थाने असं करून आपण विधिमंडळाचं सार्वभौम्यता कॉम्प्रोमाइज करण्याचं काम करत आहात, हे मुळीच सहन केलं जाणार नाही। यापुढे जर का कोणत्याही समितीत अधिकाऱ्याची अनुपस्थिती या संदर्भात माझ्याकडे कळवण्यात आली तर त्या अधिकाऱ्याला त्वरित आपण त्याच्यावरती योग्य ती कारवाई करू।